संस्था तुम्हाला का स्थापन करावीशी वाटली याविषयी आपल्या थोडं प्रेक्षकांना सांगा। मीरा ह्याचा फुल फॉर्म आहे मल्टिपल इंटेलिजन्स रिसर्च अकॅडमी। मुलांनी चाचपडत धडपडत करिअर करू नाही, त्यांची जी कल आहे, जिथे त्यांची आवड आहे तिथे जर त्यांनी करिअर केलं तर त्याच्यासारखं दुसरं सुख नाही। आपल्या मुलामध्ये काय सगळ्यात बेस्ट आहे आणि ठीक आहे एक दोन गोष्टी ज्या कमी आहेत त्या आपल्याला वाढवता येईल का किंवा ते दुर्लक्ष करता येईल का, असं जर त्या दृष्टिकोनातून बघितलं तर नक्कीच सोपं। 45 स्पेशल मुलं होती, काही ऑटिस्टिक होती, काही डेफ होती, काही म्यूट होती। मग काय करिअर ऑप्शन्स आहेत। आईने जर म्हटलं की पद्मिनी मला तू इंजिनियर व्हायला हवी आहेस, तर मग तर एकदम चिडचिड ओरडाआरडा की ते तुला इंजिनिअरिंग करायचं ना तू कर, माझ्यावरती लादू नकोस, मी ठरवलंय मी सीए होणार, तुला पटत नसेल तर सांग मी घर सोडून जाईन, मी सीए होऊनच येईन, कारण आय ऑलरेडी हॅव अ इमेज ऑफ मायसेल्फ। सप्रेम नमस्कार, या माझ्या युट्यूब चॅनलवर मी जयंत सहस्रबुद्धे आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। मंडळी, आपल्या मुलांचा करिअर हा एक मोठा यक्ष प्रश्न आपल्या समोर कायम असतो। मुलांच्या करिअर विषयी आपण जागरूक असतो आणि थोडे चिंताग्रस्तही असतो। मुलांनी असं करिअर निवडावं ज्यामध्ये त्यांना आनंद मिळेल आणि भरघोस यशही मिळेल अशी आपली कायम इच्छा असते। आणि ह्या सगळ्या विषयीची चर्चा आपण आपल्या नातेवाईकांमध्ये मित्रमंडळींच्या ग्रुपमध्ये करतो, पण त्यातनं निष्पन्न काहीच होत नाही। पण ह्या सगळ्या गोष्टींवर आपण एखाद्या तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा असा कधी विचार केलाय? या सगळ्या गोष्टींचा उहापोह आज आपण या एपिसोडमध्ये करणार आहोत आणि या विषयावर मार्गदर्शन घेण्याकरता ज्या तज्ज्ञांना मी आमंत्रित केलंय त्यांची आधी तुमच्याशी ओळख करून देतो। सौ पद्मिनी फानसे। सप्रेम नमस्कारच्या सगळ्या प्रेक्षकांना माझा मनापासून नमस्कार। पद्मिनी या स्वतः मीरा MIRA या संस्थेच्या संस्थापक आहेत। त्या स्वतः बिझनेस कन्सल्टंट आणि मॅनेजमेंट ट्रेनर आहेत। आतापर्यंत जगभरातून 1 लाखपेक्षा जास्त लोकांना त्यांनी मॅनेजमेंट ट्रेनिंग दिलंय, ज्यामध्ये मॅनेजमेंट स्टुडंट्स, वर्किंग प्रोफेशनल्स आणि CA यांचा समावेश आहे। सक्सेसफुल वुमन इन मॅनेजमेंट 2017 या पुरस्काराने त्यांना पुरस्कृत करण्यात आलेला आहे। 14 मल्टीनॅशनल कंपन्या, 40 बिझनेस स्कूल्स आणि गव्हर्नमेंटचे बरेचसे प्रोजेक्ट्स यामध्ये त्यांच्या नॉलेजचा आणि त्यांच्या वर्कशॉपचा खूप उपयोग झाला आहे। सध्या त्यांचा बहुचर्चित असलेला वर्कशॉप म्हणजे मल्टिपल इंटेलिजन्स अवेअरनेस वर्कशॉप, याला देशभरातून खूप मागणी आहे। तर अशा या तज्ञांशी आपण चर्चा सुरू करूयात आणि त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेऊयात। पद्मिनी, तुमची ही जी संस्था आहे मीरा नावाची, तो एक्झॅक्टली कन्सेप्ट काय आहे आणि ही संस्था तुम्हाला का स्थापन करावीशी वाटली याविषयी आपल्या थोडं प्रेक्षकांना सांगा। नक्कीच नक्कीच। सो मीरा ह्याचा फुल फॉर्म आहे मल्टिपल इंटेलिजन्स रिसर्च अकॅडमी। आणि मला एक असं खूप आतून वाटत होतं की आपल्या मुलांनी चाचपडत धडपडत करिअर करू नाही, त्यांची जी कल आहे, जिथे त्यांची आवड आहे तिथे जर त्यांनी करिअर केलं तर त्याच्यासारखं दुसरं सुख नाही। त्यांना त्याच्यात यश मिळेल, आनंद मिळेल आणि खूप पॅशनेटली ते त्या कामात त्या क्षेत्रात जातील। सो त्या उद्देशाने मी मल्टिपल इंटेलिजन्सचा अभ्यास एक सुरू केला। एक 5-6 वर्षानंतर मला कळलं की मल्टिपल इंटेलिजन्स मध्ये DMIT हा एक जो टूल आहे, म्हणजे डर्मॅटोग्राफिक्स मल्टिपल इंटेलिजन्स टेस्ट, हा एक खूप चांगला टूल आहे आणि त्याचा जर आपण अभ्यास केला तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जास्त छान उलगडा पडतो आणि मग कन्सल्टेशन, मार्गदर्शन हे जास्त चांगलं होऊ शकतं। सो ऑफकोर्स आता आम्ही वेस्टर्न सॉफ्टवेअर वापरतो DMITच्या टेस्टसाठी, पण ह्याच गोष्टीचा अभ्यास आपल्या वैदिक शास्त्रांमध्ये सुद्धा आहे। 3000 वर्ष अगोदर ह्याचा अभ्यास अगदी खोलात जाऊन ग्रंथात मांडलेला सुद्धा आहे। हे ज्योतिष शास्त्रासारखं नाहीये, ज्योतिषशास्त्र हे वेगळं शास्त्र आहे, DMIT हे एक वेगळं शास्त्र आहे, पण ह्याच्यामधून आपल्या मेंदूचे जे 10 भाग आहेत तर त्याच्यामधले सगळ्यात स्ट्रॉंग कुठचे आहेत, कुठचे ॲव्हरेज आहेत, कुठचे वीक आहेत हे समजतं। त्याच्यामुळे क्लिअर पाथ कळतो की ह्या गोष्टी ना तुम्हाला जमणार नाहीयेत, पण ह्या गोष्टींमध्ये तुम्ही अतिशय उत्कृष्ट कराल। मग त्या क्षेत्रांमध्ये अनेक ऑप्शन्स असतात, ते आपण नीट खोलात जाऊन बघू शकतो। असंही होतं की ह्या DMITच्या अभ्यासामध्ये लाईफ क्वेश्चन्स, VAK म्हणजे व्हिज्युअल, ऑडिटरी आणि कायनेस्थेटिक लर्निंग स्टाईल करून येते। कारण जे शिक्षक शिकवतात ते तर सगळ्यांसाठी सेमच शिकवतात, पण प्रत्येक मूल ज्या प्रकारे शिकतं ते वेगळं असतं। जर तुम्ही ऑडिटरी लर्नर असाल तर तुम्ही जितकं ऐकाल तितकं तुमच्या लक्षात राहील,
मी व्हिज्युअल लर्नर असेल तर मी जितकं बघेन, जितकं फळ्यावरती लिहिलंय, जितकं पुस्तकात लिहिलंय ते माझ्या लक्षात राहील. आणि काही मुलं कायनेस्थेटिक लर्नर्स सुद्धा असतात, त्याच्यामुळे जो पण चुळबुळ होत नाही त्यांची, पायाचं टपटप आणि थोडंसं हे पाणी ते हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ते शिकत नाहीत. सो अनेक गोष्टी DMITच्या टूलमधनं कळतात की आपल्या मेंदूचे सगळ्यात चांगले स्ट्रॉंगेस्ट पार्ट्स कुठचे आहेत, पर्सनॅलिटी टाईप काय आहे, लर्निंग स्टाईल काय आहे, लाईफ क्वेश्चन्स काय आहेत, आणि मग आपल्याला ते सोपं वाटतं. आता मी जर समजा तुम्हाला एखादा साधा प्रश्न विचारला की तुम्ही तुमच्या मुलीला उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये स्विमिंगच्या क्लासला का घातलं, तर मला असं वाटतं की एक युज्युअल उत्तर असतं की अरे आमच्या बिल्डिंगमध्ये जोशी राहतात तर त्यांच्या मुलाला त्यांनी तिथे पाठवलेलं, त्यांच्या मुलीला त्यांनी तिथे पाठवलेलं, त्या दोघांना ते खूप आवडलेलं आहे, म्हणून मग मी म्हटलं की माझ्या मुलीलाही मी तिथे पाठवतो. सो एक पियर रिव्ह्यू असं, किंवा कुलकर्ण्यांच्या मुलाला पाठवलं सो माझा मुलगाही हॅपी असेल, एक असं आपला पर्स्पेक्टिव्ह असतो. दुसरं उत्तर असं असू शकतं की अरे आमच्या घरापासून जवळच आहे त्याच्यामुळे मग कन्व्हिनियन्स. पण असं कधी आपल्याला उत्तर मिळत नाही की माझ्या मुलीचा कायनेस्थेटिक आणि नॅचरलिस्टिक इंटेलिजन्स हा खूप चांगला आहे, त्याच्यामुळे तिला कोणतंही आउटडोर नेचर ओरिएंटेड हाय एनर्जी स्पोर्ट आवडेल. हे एक सायंटिफिक उत्तर झालं, पण ह्याच्यामुळे काय होतं की आपण एक इन्फॉर्म्ड डिसिजन करतो आहे. आपण चाचपडत टॅलेंट्स, हॉबीज आणि करिअर कडे नाही वळत आहोत. पण आता समजा असं झालं की नेमकं तुमच्या मुलीमध्ये नॅचरलिस्टिक कमी आहे किंवा कायनेस्थेटिक कमी आहे, तर विषय असा होईल की बाकीचे सगळेजण व्यवस्थित पटकन स्विमिंग शिकतायत, ही एकटी काठावरती बसून घाबरतीये, आणि मग त्याने जो सेल्फ कॉन्फिडन्स ढासळतो त्याच्यामुळे मग इतर क्षेत्रांमध्ये जिथे ती खरंच उत्कृष्ट होऊ शकते तर तिथे सुद्धा ती मग थोडंसं एक घाबरून जाईल. तर त्याच्यामुळे जर आपण आपल्या मुलामध्ये काय सगळ्यात बेस्ट आहे, आणि ठीक आहे एक दोन गोष्टी ज्या कमी आहेत त्या आपल्याला वाढवता येईल का किंवा ते दुर्लक्ष करता येईल का, असं जर त्या दृष्टिकोनातून बघितलं तर नक्कीच सोपं जातं. सो मीराचा हा सगळा अभ्यास आहे. म्हणजे तो अप्रोच पालकांनी सुद्धा ठेवताना असा ठेवला पाहिजे की आपल्या मुलांमध्ये असलेली स्किल्स जास्तीत जास्त कशी डेव्हलप करायची, जेणेकरून त्यांच्या आवडीचं करिअर पुढे जाऊन त्यांना निवडायला सोपं जाईल. आणि जे काही आपण मायनस नाही घेणार, पण जे थोडं ज्या गोष्टींमध्ये ती मुलं आपली कमी आहेत तर तिथे दुर्लक्ष, तुम्ही म्हणतात असं की दुर्लक्ष करून किंवा त्या गोष्टींवर काम करून त्यांना आपण थोडी हेल्प करायची. लागलं तर वाढवू शकतो जर ते इम्पॉर्टंट लाईफ इंटेलिजन्स असतील तर. आणि समजा एखाद दोन लाईफ इंटेलिजन्सेस असे असतात की ते ओके आहेत, दुर्लक्ष केले तरी चालतात. म्हणजे जसं नॅचरलिस्टिक एक इंटेलिजन्स आहे जो ऑब्झर्वेशनशी रिलेटेड आहे. सो ऑब्झर्वेशन खूप चांगलं नाही आहे मुलाचं, ठीक आहे त्याला रस्ते लक्षात राहणार नाही पण गुगल मॅप्स ऑन करून तो पुढे जाऊ शकतो. सो तिथे जर आपण वाढवलं नाही तरी चालेल, पण तो ज्याच्यात चांगला आहे त्या क्षेत्रामध्ये त्याला जास्तीत जास्त आपण ढकलायला हवं. तुम्ही आता बोलताना लाईफ क्वेश्चन्सचा उल्लेख केला, तर हा विषय जेव्हा तुम्ही मला समजून सांगत होता तेव्हा ते लाईफ क्वेश्चन विषयी ऐकून मी स्वतः सुद्धा खूप इम्प्रेस झालो होतो. कारण सर्वसामान्यांना इंटेलिजंट क्वेश्चन आणि इमोशनल क्वेश्चन ह्याची माहिती असते, ऐकून या टर्मिनॉलॉजीज माहित असतात, पण बाकी पण तुम्ही सांगितलं तर ते एकदा लाईफ क्वेश्चन विषयी ओव्हरऑल. नक्कीच. सो आपल्याकडे 4 लाईफ क्वेश्चन्स असतात, ते असे आहेत. हे मी इथे ठेवते म्हणजे मग जास्त नीट दिसेल. सो इंटेलिजन्स क्वोशंट, इमोशनल क्वोशंट, क्रिएटिव्हिटी क्वोशंट आणि ॲडव्हर्सिटी क्वोशंट, हे असे 4 लाईफ क्वोशंट्स असतात. सो IQ हा जो आहे हा आपल्या अगदी शाळेपासून जोपासला जातो. लॉजिकल आणि लिंग्विस्टिक इंटेलिजन्स पासून IQ बनतो. EQ हा आता सध्या खूप चर्चेमध्ये आहे, हा इंट्रापर्सनल इंटेलिजन्स आणि इंटरपर्सनल इंटेलिजन्स पासून बनतो. आता मी तुम्हाला अगदी एक साधं उदाहरण देते. मी समजा करिअर मेकिंग एज मध्ये आहे आणि मला खरंच मनापासून चार्टर्ड अकाउंटंट बनायचं आहे. माझ्या आईच्या डोक्यात असं आहे की मी इंजिनियर व्हावं. आता इंट्रापर्सनल इंटेलिजन्स ज्यांचं खूप स्ट्रॉंग असतं ते सेल्फ आणि इंडिपेंडेंट डिसिजन मेकर्स असतात. ज्यांचं इंटरपर्सनल इंटेलिजन्स जास्त असतं ते पीपल सेंट्रिक डिसिजन मेकर असतात. सो समजा जर माझा इंट्रा खूप हाय असेल तर माझ्या आईने जर म्हटलं की पद्मिनी मला तू इंजिनियर व्हायला हवी आहेस,
तर मग तर एकदम चिडचिड ओरडाआरडा की ते तुला इंजिनिअरिंग करायचं ना तू कर, माझ्यावरती लादू नकोस, मी ठरवलंय मी सीए होणार, तुला पटत नसेल तर सांग मी घर सोडून जाईन, मी सीए होऊनच येईन. कारण आय ऑलरेडी हॅव अ इमेज ऑफ मायसेल्फ, मी स्वतःला एक सीए म्हणूनच बघतीये. सो इंट्रा ज्यांचा हाय असतो ते लोक खूप इंडिपेंडेंट डिसिजन मेकर्स असतात, त्यांना दुसऱ्यांनी आपल्यासाठी डिसिजन घेतलेला आवडत नाही. एक्झॅक्टली उलट इंटरपर्सनल ज्यांचं हाय असतं. सो समजा माझं इंटरपर्सनल हाय असेल आणि माझ्या आईने मला म्हटलं की तू इंजिनियर झालीस तर मला आवडेल, तर मी म्हणून अरे हा नाही, मी हे तोच विचार करत होते. तू कुठचं क्षेत्र विचार करत होतीस इंजिनिअरिंग मध्ये? अरे हा मी पण हेच स्पेशलायझेशन. कारण माझ्यासाठी माझ्या आईचं सुख हे जास्त इम्पॉर्टंट आहे, त्याला मागे पाडून मी माझं करिअर करू नाही शकत. आणि साधारण 80% लोक असे असतात ज्यांचं इंटरपर्सनल जास्त स्ट्रॉंग असतं. त्याच्यामुळे तुम्ही जर बघितलं की तू हे करिअर का सिलेक्ट केलं, हा माझ्या सगळ्या फ्रेंड्सने कॉमर्स घेतलं म्हणून मी कॉमर्स घेतलं, किंवा आपण एक पीपल सेंट्रिक हर्ड मेंटॅलिटीकडे जात राहतो की सध्या मार्केटमध्ये ह्या करिअरला खूप वाव आहे, आपण सगळ्यांनी आपल्या मुलांना तिथे जर टाकलं तर सोपं जाईल, बरं होईल, एक असं आपला दृष्टिकोन असतो. पण ज्यांचा इंट्रा स्ट्रॉंग असतो ते स्वतःकडे बघतात की माझ्याकडे हे क्वालिटीज आहेत आणि हे याच्यात मला करिअर करायचं आणि मला ही आयडेंटिटी बनवायची आहे. सो त्यांच्यासाठी ते जास्त सोपं होतं. सो ज्यांचं कोणाचं EQ स्ट्रॉंग असेल त्यांचे डिसिजन मेकिंग स्किल्स हे जास्त उत्कृष्ट असतात. आपण वळूयात CQ कडे. CQ म्हणजे क्रिएटिव्हिटी कोशंट. आता क्रिएटिव्हिटी कोशंट तुम्ही नक्कीच हे ऍक्सेप्ट कराल की ॲज इंडियन्स आपल्यामध्ये जुगाड हा एक आपल्या रक्तात भिनलेली गोष्ट आहे. सो जुगाड म्हणजे काय तर क्रिएटिव्हिटी कोशंट ॲट इट्स बेस्ट. CQ जो आहे हा म्युझिकल आणि स्पेटियल इंटेलिजन्स पासून बनलेला असतो आणि आपण इंडियन्स हे म्युझिकल इंटेलिजन्स मध्ये स्पेटियल इंटेलिजन्स मध्ये उत्कृष्ट आहोत. स्पेटियल इंटेलिजन्स स्पेसिफिकली जे इमॅजिनेशन, इनोव्हेशन, सोल्युशन ओरिएंटेड पॅटर्न असतो त्याच्याकडे वळतो. आता जर आपण बघितलं तर मोस्टली सगळे जे MNCs आहेत तिथे आयदर इंडियन किंवा इंडियन ओरिजिनचा माणूस हा एक मेन मुख्य पदावरती नक्कीच असतो. आणि त्याचं कारण हेच आहे की आपल्या इंडियन्समध्ये क्रिएटिव्हिटी कोशंट हा खूप हाय आहे. क्रिएटिव्हिटी कोशंट ज्यांच्यामध्ये हाय असतो त्यांचं एक थोडंसं बिझनेसकडे कल जास्त असतो. सो आंतरप्रेनरशिप, इंट्राप्रेनरशिप हाही कल त्यांच्यामध्ये जास्त असतो. CQ ज्यांचं जास्त चांगलं असतं त्यांना क्रिएटिव्ह गोष्टी खूप आवडतात. सो आर्किटेक्चर, इंटिरियर डिझायनिंग, प्रोडक्ट डिझायनिंग, लँडस्केप डिझायनिंग किंवा ऑफकोर्स इवन इतर क्षेत्रामध्ये जिथे स्ट्रॅटेजिक थिंकिंग, इनोव्हेटिव्ह थिंकिंगची गरज आहे तिथे सुद्धा ज्यांचं CQ जास्त चांगलं आहे ते जास्त उत्कृष्ट करतात. कला आणि अभिनय क्षेत्रामध्ये जी लोक क्रिएटिव्हली काहीतरी चांगलं करतात, मग ते डायरेक्टर असू देत, करेक्ट, अभिनय करणारे असू देत, त्यांचं पण CQ जास्त नक्कीच चांगलं असणार आहे. तसंच EQ जसं मी म्हणाले डिसिजन मेकिंग इन्फ्लुएन्स करतं. त्याच्यामुळे मॅनेजमेंट रिलेटेड रूल्स किंवा पब्लिक आणि पॉलिटिकल अफेअर्स ह्या गोष्टी त्यांना जास्त चांगल्या जमतात. डिफेन्समध्ये जाणाऱ्या लोकांचं EQ खूप चांगलं असतं असं एक बघण्यात आलेलं आहे. आणि हे आहे AQ म्हणजेच ॲडव्हर्सिटी कोशंट. ॲडव्हर्सिटी कोशंट ही अतिशय एक महत्त्वाचा विषय आहे कारण ॲडव्हर्सिटी कोशंटचा अर्थ असा आहे की तुम्ही किती स्ट्रेस घेऊ शकता, तुम्ही किती एन्ड्युअर करू शकता. आणि हा नॅचरलिस्टिक आणि कायनेस्थेटिक इंटेलिजन्स पासून बनलेला असतो. आणि ज्या लोकांचं नॅचरलिस्टिक किंवा कायनेस्थेटिक कमी असतं ते मानसिक किंवा शारीरिक जास्त त्रास सहन करू शकत नाही. त्याच्यामुळे IQ तुमचं चांगलं असेल तर नक्कीच तुम्ही करिअर चांगलं कराल. EQ चांगलं असेल तर तुमचं डिसिजन मेकिंग चांगलं असेल. CQ जर तुमचं चांगलं असेल तर तुम्ही एक इनोव्हेटिव्ह विचार करू शकाल. पण जर तुमचं AQ कमी असेल तर थोडा जरी तुमच्या रस्त्यामध्ये काही खडकाळ पॅच आला तर तुम्ही लगेच माघारी वळाल आणि त्यात जिद्दीने एखादी गोष्ट करू नाही शकणार. त्याच्यामुळे काही लोक एखादा प्रोजेक्ट पटकन सुरू करतात पण ते पुढे घेऊन जात नाहीत किंवा डोक्यात भरपूर विचार असतात की मला असं करायचंय तसं करायचंय, पण
ऍक्च्युअल प्रत्यक्षात ते करत नाहीत. किंवा बरेचसे लोक आरंभशूर असताना मी बघितले की सुरुवातीला ते एखादा प्रोजेक्ट करताना खूप उत्साहाने खूप व्यवस्थित करतील, मग पुढे पुढे त्यांचा हळूहळू उत्साह निवळत जातो किंवा काही अडचणी आल्या तर ते लगेच बॅकआउट होतात. त्या उलट काही लोक अशी पण आम्ही बघतो की ऍडव्हर्सिटी लाईफ मध्ये आली तर ते तेवढ्याच जोमाने जातात आणि बाउन्स बॅक करतात. बरोबर बरोबर. सो आता आपण EQ बद्दल जर एक स्टुडंटच्या पर्स्पेक्टिव्हने बघितलं तर आपण असं बघतो की अतिशय हुशार मुलगा आहे, मेडिकल मध्ये वगैरे ऍडमिशन मिळाली आणि ना अचानक आपण सुसाईड बद्दल ऐकतो की अरे ह्या इतक्या यंग मुलाला आणि जो डॉक्टर बनणार आहे त्याला सुसाईड करायचं का असं वाटलं असेल. तर थोडं जरी काही स्ट्रेस आला असेल तर ते क्विटिंगचा जो ॲटिट्यूड आहे तो उसळून वरती येतो आणि मग ते अफेक्ट होतं. आणि तुम्ही म्हणालात तसं ज्यांचं EQ जास्त चांगलं असतं त्यांच्यामध्ये अतिशय एक जिद्द असते आणि कितीही अडचणी आल्या तरी ते मजेत की हा ठीक आहे, आयुष्य आहे, इतके प्रॉब्लेम्स असणारच आहेत, ह्याच्यामध्ये बाऊ करण्यासारखं काहीच नाही, असं करून ते एक आपल्या पदरात पाडून पुढे जातात. सो EQ ही अतिशय एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आणि IQ हा महत्वाचा आहे आपल्याला अगदी शाळेपासनं, म्हणजे अगदी ज्युनियर KG ते PhD हा IQ एक आपला जोपासला जातो शाळेमध्ये, त्याला जास्त वाव असतो कारण लॉजिकल आणि लिंग्विस्टिक इंटेलिजन्सचा समावेश IQ मध्ये आहे. त्याच्यामुळे आपण जर बघितलं जॉग्रफी वगैरे सारखे विषय तर ते हिस्ट्री, जॉग्रफी, लँग्वेजेस हे लिंग्विस्टिक इंटेलिजन्स मध्ये येतात. सायन्स, मॅथ, ग्रॅमर हे लॉजिकल इंटेलिजन्स मध्ये येतात. तुम्हाला एक अगदी सोपं उदाहरण द्यायचं झालं तर आपण जर 3 इडियट्स मधला चतुर बघितला तर IQ खूप चांगला आहे कारण लिंग्विस्टिक इंटेलिजन्स चांगला आहे. सो आता समजा तुम्हाला जर कोणी म्हटलं की अरे पद्मिनीचा IQ खूप चांगला आहे, ती अभ्यासात खूप हुशार आहे, त्याचे 3 कारणं असू शकतात. पहिलं हे की माझं लिंग्विस्टिक खूप चांगलं आहे, त्याच्यामुळे मी एकदा काहीही वाचलं तर मी ते पटकन परीक्षेत जाऊन लिहू शकते, मला ते लक्षात राहील. थिअरी खूप चांगली असेल, एक पाटी म्हणजे मी अगदी चतुरची बहीणच असेल, फक्त मला ना ऍप्लिकेशन विचारायचं नाही कारण फक्त थेरॉटिकल नॉलेज जास्त असेल, त्याच्या जोरावरती मी अकॅडमिक करिअर चांगलं करू शकते. दुसरं असं रिझन असू शकतं की माझं लॉजिकल इंटेलिजन्स चांगला आहे, त्याच्यामुळे मी प्रत्येक गोष्ट समजून घेऊन करणार असा एक माझा कल असेल. जसं त्याच मूवीमध्ये आपण बघतो की ज्या स्टुडंट्सचा कल आहे समजून घेऊन मग अप्लाय करणं. एक्झॅक्टली. सो जर तसा कल असेल तर मी असा विचार करेन की हा जो विषय आहे ह्याच्यामध्ये 10 चॅप्टर्स आहेत, 10 चॅप्टर्स पैकी समजा मी 6 चॅप्टर्स वाचले तर मी साधारण 95 मार्क्सचा अटेम्प्ट करू शकते. मग त्या 5 मार्कांसाठी 4 चॅप्टर्स कोण करणार. पण असाही विषय आहे की तुम्ही जर मला त्या 6 चॅप्टर्स मधून कुठचाही प्रश्न विचारला, आताच नाही, परीक्षेच्या वेळेस नाही, पण 2 वर्षानंतरही जरी विचारला तरी मी ते माझ्या स्वतःच्या शब्दात तुम्हाला सांगू शकेन आणि टेक्स्टबुकच्या बाहेरचे उदाहरणं देऊन तुम्हाला ते समजावून सांगू शकेल कारण मला तो समजलेला आहे. अगदी 5% लोक असेही असतात ज्यांचं लॉजिक आणि लिंग्विस्टिक दोन्ही चांगलं असतं. एकदम सोने पे सुहागा सिच्युएशन असते की अगदी पाठांतर करायचंय तर तेही मजेत करतील आणि जर डोकं लावून अभ्यास करायचा असेल तर तेही मजेत करतील. मी एक मजा म्हणून तुमच्यासाठी एक फरहानचा आम्ही अभ्यासाच्या 3 इडियट्स मधलाच फरहान, त्याचं आम्ही हे बनवलेलं आहे. सो आमचा जो मीराचा रिपोर्ट असतो तो साधारण असाच असतो, हा त्याचा मेन पेज असतो आणि त्याच्यामध्ये असं आहे की हा तुमचा लेफ्ट ब्रेन आहे, हा तुमचा राईट ब्रेन आहे. मी म्हटलं तसं ब्रेनचे 10 भाग असतात ज्याला ब्रेन लोब्स म्हणतो. तुम्हाला जे काही ग्रीन मध्ये दिसतंय ते त्या व्यक्तीचं स्ट्रॉंगेस्ट इंटेलिजन्स आहे, जे काही तुम्हाला ब्लू मध्ये दिसतंय ते त्या व्यक्तीचं ऍव्हरेज इंटेलिजन्स आहे. सो ऍव्हरेज इंटेलिजन्सचा अर्थ असा असतो की तुम्हाला ह्या गोष्टी करता येतात का, हो. जमतायत, हो. तुम्ही त्याच्यात नोकरी, धंदा, उद्योग करताय का, हो. पण तुम्हाला ते करायला आवडतं का, नाही. सो खूप काळ जर
व्यक्ती त्या क्षेत्रात काम करत असतील तर त्यांना मग त्याचा स्ट्रेस यायला लागतो. मी IT मध्ये काम करतोय पण आता मला नको वाटतंय, म्हणजे अभ्यासामुळे हे सगळ्यामुळे त्यांनी चांगलं केलेलं आहे पण अचानक त्यांना त्याच्याकडे दुसरीकडे वळावं असं वाटतं. लाल मध्ये जे आपल्याला दिसतं ते त्या व्यक्तीचं वीक इंटेलिजन्स आहे. आपण प्रत्येक गोष्टीतच चांगलं असू शकत नाही. सो वीक इंटेलिजन्स जे असतात ती कामं आपल्याला करायला आवडत नाहीत. हे तू कर ना असं ते आपण डेलिगेट इंटरेस्ट नसतो, आपण तिथून पळ काढतो आणि आपल्याला जे स्ट्रॉंगेस्ट इंटेलिजन्स आहेत तिथेच आपण वळायचा प्रयत्न करतो. इथे तुम्हाला 2 ठिकाणी येल्लो दिसतंय, ते जीनियस पॅटर्न आहे. अगदी एक 5 ते 7% लोकांकडे जीनियस पॅटर्न असतो आणि जर तो आपल्याला सापडला तर अगदी म्हणजे ती सोन्याची खाणच म्हणायची. तर आता हा जर आपण फरहानचा प्रोफाईल बघितला तर सगळ्यात स्ट्रॉंग आहे इंटरपर्सनल इंटेलिजन्स. सो तो एक व्हॅलिडेशन असल्याशिवाय निर्णय घेणार नाही किंवा इंट्रापर्सनल जो आहे तो हायर ॲव्हरेज आहे. सो तो त्याचे निर्णय जरी घेतले तरी तो असं कॉन्फिडंट नसणार किंवा असर्टिव्ह नसणार की नाही मी आता हे करणारच, असं नाही. मला करायचंय मग तुम्ही परवानगी दिली तरच मी करेन. येस. सो इंटरपर्सनल ह्याला ओव्हर पॉवर करतोय. आता आपण बघितलं तर लॉजिकल खूप स्ट्रॉंग आहे पण कायनेस्थेटिक फाईन म्हणजे फाईन मसल्स आणि नॅचरलिस्टिक म्हणजे ऑब्झर्वेशन स्किल्स आणि नेचर ओरिएंटेडनेस हे दोन्ही जीनियस असल्यामुळे नॅचरली त्याला वाईल्ड लाईफ फोटोग्राफीकडे वळावं असं वाटतं. कारण रिफ्लेक्स की हा मोमेंट मला कॅप्चर करायचा आहे आणि वाईल्ड लाईफ. आता समजा जर अब्बू फरहानला आमच्याकडे घेऊन आले असते तर आम्ही करिअरच्या दृष्टिकोनातनं त्याला सांगितलं असतं की बायोमिमिक्री इंजिनिअरिंग हे त्याच्यासाठी खूप चांगलं क्षेत्र आहे. कारण वाईल्ड लाईफ ऑब्झर्व करायचं किंवा नेचर ऑब्झर्व करायचा आणि त्याच्यातनं क्रिएटिव्हली तू डिझायनिंग करून एखादं मशीन्स पार्ट्स बनवायचे. सो बायोमिमिक्री इंजिनिअरिंग म्हणजे समजा ग्रास हॉपर बघितला तर त्याच्यातनं प्रेरणा घेऊन क्रेन कशी बनेल किंवा पक्षी जसे उडतात तसं मग आपण एरोप्लेन बनवू शकतो का, मग एरोडायनेमिक्स मध्ये अजून आपण काय इंट्रोड्यूस करू शकतो, असं तो मेंदू चालणार आहे. सो ऑफकोर्स म्हणजे तो फोटोग्राफर किंवा इव्हन सर्जन सुद्धा खूप उत्कृष्ट बनेल कारण लॉजिक, फाईन कायनेस्थेटिक आणि नॅचरलिस्टिक हे उत्कृष्ट आहेच. पण नाही इंजिनिअरिंग ही करणी है असं जर आपण त्याच्यात लादलं तर ह्याला वाव न मिळाल्यामुळे ते एक रिबेलियस मोड मध्ये जाऊ शकतं की तुम्ही काय म्हणताय मला काही घेणं देणं नाहीये, मला हे खूप छान जमतं मी ह्याच्यातच जाईन. सो माझं असं म्हणणं आहे आणि आम्ही मीरामध्येही तेच जोपासतो की तुमचे करिअर्स आणि तुमचे स्किल सेट्स, हॉबीज हे एकत्र असायला पाहिजे. सो तुम्ही इंजिनियर जरी असाल तरी तुम्ही इंजिनियर आणि फोटोग्राफर बना, तुम्ही डॉक्टर आणि म्युझिशियन बना. कारण मग तुम्ही सगळे तुमच्या मेंदूचे भाग वापरताय, त्यांनी तुम्ही हॅपी राहता, ऑक्सिटोसिन जास्त रिलीज होतं, स्ट्रेस नसतो लाईफमध्ये. सो तुम्ही जे कराल ते मनापासून नक्कीच होईल आणि चांगलंच होईल. तसं मी आपल्या बोलण्यामध्ये एकदा आलो होतं की समजा एखाद्याने मेडिकल ऍडमिशन घेतली, डॉक्टर बनतोय तू, त्याला आवडतं पण आहे, पण आता डॉक्टर म्हणजे MBBS पर्यंत किंवा BMS किंवा जे काही त्याच्यात आहेत ते शिकून पुढे काय, तर तुम्ही एक डॉक्टर हे मॅनेजमेंट म्हणून पण तुम्ही चांगलं सांभाळू शकता, एखादे सर्जन बनू शकता, तर ते कसं त्याविषयी पण थोडंसं सांगा. हेच आता आपण समजा असं धरूयात की हा फरहानचा नाहीये, एक जनरल रिपोर्ट आहे. तर आम्ही हे बघतो की लॉजिक स्ट्रॉंग आहे का नाही. जर लॉजिक स्ट्रॉंग नसेल तर त्या स्टुडंटला एक अकॅडमिक प्रेशर खूप येईल. आता आपण हे धरून चालू की लॉजिक स्ट्रॉंग आहे, मग नेक्स्ट काय त्याच्यामध्ये स्ट्रॉंग आहे. समजा जर इंट्रा आणि इंटर हे अतिशय स्ट्रॉंग असतील आणि फाईन कायनेस्थेटिक लाल असेल म्हणजे फाईन मसल्स, तर तो सर्जन नाही बनणार, तो कन्सल्टंट चांगला बनवू शकतो किंवा तो हॉस्पिटल मॅनेजमेंट मध्ये जास्त चांगलं करू शकतो. लिंग्विस्टिक आणि इंटरपर्सनल चांगलं असेल तर तो कन्सल्टंट चांगला बनवू शकतो. आणि सर्जन बनण्यासाठी मात्र फाईन कायनेस्थेटिक हे जास्त आपल्याला बघावं लागतं की किमान ते हायर ॲव्हरेज आहे ना. हायर ॲव्हरेज असेल तर मग ते जे प्रिसिशन लागतं आपल्याला ऑपरेशन्स मध्ये, सर्जरीज मध्ये, तर ते ह्या इंटेलिजन्समुळे येतं. डॉक्टर्सच्या केसमध्ये नॅचरलिस्टिक, लिंग्विस्टिक, फाईन कायनेस्थेटिक, लॉजिकल, इंट्रा आणि इंटर
ह्या कॉम्बिनेशन्स वरनं आपण ठरवू शकतो की हा, ही व्यक्ती सर्जन चांगली बनेल, ही व्यक्ती कन्सल्टंट चांगली बनेल, किंवा ह्या व्यक्तीला हॉस्पिटल मॅनेजमेंट हे जास्त चांगलं येईल. त्याच्यामुळे पुन्हा तिथेही चाचपडत न जाता ते त्या मार्गावरती जास्त चांगलं करू शकतात. मगाशी तुम्ही सुरुवातीला उल्लेख केला की DMIT या टेस्ट द्वारे आपल्याला हे सगळे इंटेलिजन्स मुलांमधले कळू शकतात. बरोबर. तर मगाशी तुम्ही मला तर सांगितलं, एकदा परत सांगावा की त्याचा लॉंग फॉर्म काय आहे आणि एक्झॅक्टली त्या प्रोसेसमध्ये तुम्ही काय करता आणि कसं तुम्हाला कळतं की अच्छा या मुलाचा हा इंटेलिजन्स चांगला आहे, त्याच्यामधून आपण या मुलाला हे करिअर सजेस्ट करू शकतो, याच्याविषयी थोडीशी माहिती, मार्गदर्शन. सो आता जर तुम्ही बघितलं तर मल्टिपल इंटेलिजन्स हे जाणून घेण्यासाठी ऑनलाईन टेस्ट आहेत, बरेचसे टेस्ट आहेत, फक्त IQ रिलेटेड टेस्ट सुद्धा आहेत. पण DMIT ही एक अशी टेस्ट आहे ज्याच्यामध्ये जवळजवळ 90 to 95% ॲक्युरेसी आहे. आणि त्याचं रिझन असं आहे की मल्टिपल इंटेलिजन्स टेस्टमध्ये युजली तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आता मी जर तुम्हाला सकाळी तुम्ही फ्रेश असताना प्रश्न विचारले तर उत्तरं जास्त चांगली येतील. संध्याकाळी विचारलं तर अरे हा ठीक आहे, काहीतरी टिक केलंय, मोकळं झालोय, सो रिझल्ट इतके चांगले नाही येणार. किंवा तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं मिस्टेक सुद्धा करू शकता. आपण असं धरून चालूयात की मी अतिशय माणूसघाणी व्यक्ती आहे आणि एक तो प्रश्न त्या टेस्टमध्ये असा विचारला गेलेला आहे की हाऊ आर यू इन अ टीम. तर मी धाडकन एक्सलंट वरती टिक केलेलं आहे. एक म्हणजे मला ऍक्सेप्ट करायचं नाहीये की मी माणूसघाणी व्यक्ती आहे, किंवा दुसरं म्हणजे जेन्युअनली मला माहिती नाहीये की मी माणूसघाणी व्यक्ती आहे. पण मी एक उत्तर जर चुकीचं टिक केलं तर अख्खा रिपोर्ट चुकीचा येईल, कारण तुम्ही प्रत्येक गोष्टीत तर चांगले नसू शकता. पण DMIT मध्ये जो सायन्स वापरला जातो तो असा आहे की डर्मॅटोग्राफिक्स मल्टिपल इंटेलिजन्स टेस्ट. सो डर्मॅटोग्राफिक्स हे आपल्या स्किनशी रिलेटेड आहे, डर्माशी रिलेटेड आहे. आणि ह्याच्यामध्ये अगदी सरळपैकी तुमचे 10 बोटांचे ठसे घेतले जातात. आता त्याच्या मागचं सायन्स असं आहे की मूल जेव्हा गर्भात असतं, एस्पेशली सेकंड ट्रायमेस्टरमध्ये, तेव्हा डर्मा आणि ब्रेन हे 2 गोष्टी एकत्र डेव्हलप होत असतात. त्याच्यामुळे जेव्हा आई एखाद्या गोष्टीला तिला एक्सपोजर मिळतोय तर त्या क्षेत्रामध्ये त्या मुलाची कल जास्त असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी बाई असेल जिला सांगितलं असेल की तू जास्त बोलू नकोस, तुझ्या मतातला इम्पॉर्टन्स नाही आहे, आणि त्या प्रेग्नन्सीच्या काळामध्ये ती थोडीशी अबोल आहे, तर ते जे बाळ जन्माला येईल ते सुद्धा खूप एक्सप्रेसिव्ह नसणार. अरे कुछ तो बोल, हा या ना इतना तो बोल, असं आपल्याला त्याला प्रॉड करावं लागेल की हा व्यक्ती कधीही स्वतःच्या मनातलं सांगतच नाही, अरे तू 4 चौघात जाऊन बोल, असं त्याला पुश करावं लागेल. पण समजा त्या बाईला एक छान अपॉर्च्युनिटी असेल की ती शिक्षिका असेल किंवा ती लॉयर असेल किंवा तिच्या फ्रेंड सर्कलमध्ये ती भरपूर बोलत असेल, तर ते त्या बाळामध्ये सुद्धा येतं. ते बाळ जे आहे ते जास्त बोलकं असतं. म्हणजे ड्युरिंग प्रेग्नन्सी ती बाई कशा प्रकारच्या वातावरणात राहतीये, तिला काय काय अपॉर्च्युनिटी मिळतात एक्सप्लोर करायला म्हणा किंवा हे एक्सप्रेस करायला, एक्सप्लोर पेक्षा, तर त्याच्यावर त्या मुलाची ग्रोथ आणि त्या प्रकारचा त्याचा इंटेलिजन्स हा पुढे जाऊन येतो असं तुझं म्हणणं. येस येस. आणि हे जेनेटिकली आणि त्या 3 महिन्यांचं कॉम्बिनेशन होणं असतं. आणि त्याच्यामुळे आम्ही जर ते 10 ठसे, बोटांचे 10 ठसे घेतले तर ते मग सॉफ्टवेअर त्या इंटेलिजन्सशी कनेक्ट करतं आणि मग हा रिपोर्ट जसा मी तुम्हाला दाखवला की कुठचे तुमच्या मेंदूचे पार्ट स्ट्रॉंग आहेत, कुठचे वीक आहेत, कुठचे ॲव्हरेज आहेत, आणि जिनियस असेल तर काय मग प्रश्नच नाही. मग त्यांच्या कॉम्बिनेशनवरनं आपण पुढे कसं जाऊ शकतो. आता अजून एक छोटंसं उदाहरण असं की आपण अशी एक प्रोफाईल चा विचार करूया ज्या प्रोफाईलमध्ये लिंग्विस्टिक म्हणजे भाषेचा इंटेलिजन्स हाय आहे, तर ती व्यक्ती खूप बोलकी असेल. ओके. पण आता आपण असा विचार करूया की त्याच प्रोफाईलमध्ये लिंग्विस्टिक इंटेलिजन्स हाय आहे पण लॉजिकल इंटेलिजन्स लो आहे, तर ती व्यक्ती भरपूर बोलेल पण इलॉजिकल बोलेल की अरे आम्ही काय बोलतोय, तू काय बोलतोस, काही कनेक्शनच नाहीये, नुसतं ते आपण म्हणतो बरळत बसेल. करेक्ट. आणि त्याच्यातनं काहीच रिझल्ट नाही. सो मग तुमचा भाषेचा इंटेलिजन्स हाय असून सुद्धा त्याचा उपयोग होणार नाही, कारण जोपर्यंत लॉजिक वाढत नाही तोपर्यंत आपण ते वापरू शकत नाही इंटेलिजन्स. ह्याच्या एक्झॅक्टली विरुद्ध असं असू शकतं की एखाद्या प्रोफाईलमध्ये लॉजिक खूप हाय आहे पण लिंग्विस्टिक कमी आहे,
तर तो व्यक्ती लॉजिकली विचार करेल की हा सगळेजण इंग्लिश बोलतात, मला बोलता येत नाहीये, ठीक आहे, इट्स ओके, आता ऑप्शन्स काय आहेत. मी एखादा स्पोकन इंग्लिश क्लास जॉईन करू शकतो, मी जी लोक इंग्लिश बोलतात त्यांच्या सानिध्यात राहू शकतो, मी एखादी वेब सिरीज बघू शकतो जी इंग्लिशमध्ये आहे आणि माझ्या प्रोफेशनशी निगडीत आहे. सो असं करून तोच लॉजिकली विचार करेल. जे ऑप्शन्स त्याला आवडणार नाही की नाही स्पोकन इंग्लिश क्लास खूप दूर आहे मग तो ऑप्शन नको, असं करून तो त्याचं शॉर्टलिस्ट करून लिंग्विस्टिक इंटेलिजन्स एका चांगल्या पातळीवरती आणून ठेवेल, त्याच्यावर एफर्ट्स घेईल आणि अगदी लॉजिकली. सो उद्या जर असं एखादं संधी आली की अरे नाही तू जाऊन स्टेजवरती बोल, तर ती व्यक्ती नक्की स्टेजवरती जाईल, मोजकं बोलेल, चांगले उदाहरण देईल आणि इम्पॅक्टफुल स्पीच करून मग माघारी येईल. सो ह्या सगळ्याचं कॉम्बिनेशन आणि कॉन्टेक्स्ट जर आपल्याला समजलं तर आपल्याला एक्झॅक्टली कळतं की आपल्याला आपल्या मुलासाठी कुठच्या क्षेत्रामध्ये काम करायला हवंय आणि त्याला कुठच्या क्षेत्रामध्ये जास्त आपण पुश करायला हवंय. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा की ही जर टेस्ट करायची असेल तर तुम्ही म्हणता की बोटाचे ठसे आपल्याला द्यायला पाहिजेत त्या व्यक्तीचे, जरुरी नाही की विद्यार्थ्यांचाच असेल. उद्या माझ्या एजच्या लोकांना सुद्धा असं वाटलं की आता मला करिअरमध्ये काही चेंज हवा आहे किंवा मला माझ्यामध्ये वेगळी स्किल्स आहेत तिचा वापर करून मी काही करू शकतो का, तर अशा कुठल्याही व्यक्तीला समजा जर ही टेस्ट करायची असेल तर कसं, म्हणजे तुमच्या ऑफिसमध्ये यायला पाहिजे, ऑफिसमध्ये येऊ शकतात. आमच्याकडे एक PDF सुद्धा आहे जो आम्ही त्यांना व्हॉट्सअपवरती पाठवतो. आम्ही एक व्हिडिओ पाठवतो की ते कसं कॅप्चर करायचं आहे, म्हणजे मग आम्हाला ते सॉफ्टवेअरमध्ये अपलोड करता येईल. मी म्हटलं तसं जरी आपला सॉफ्टवेअर हा वेस्टर्न सॉफ्टवेअर असेल तरी सुद्धा ह्याच्यामध्ये जे आमचा रिसर्च आम्ही गुंतवलेला आहे त्याच्यामुळे त्याची ॲक्युरेसी लेवल ही खूप चांगली आहे. सो आम्ही ते फिंगरप्रिंट्स त्याच्यात दिले की लगेच कळतं की हा जीनियस पॅटर्न आहे. मग त्या जीनियस पॅटर्न मध्ये ही कल कसे आहेत. आता 4 प्रकारचे जीनियस पॅटर्न्स असतात. एक पॅटर्न आम्ही त्याला AT पॅटर्न म्हणतो, म्हणजे आर्च टेंटेड. तर अतिशय हुशार आणि कधी कधी ऍब्सोल्युटली काही नाही, म्हणजे दोन टोकं असतात. एका मोमेंटला ते एखादा मॅथमॅटिकल फॉर्म्युला बनवतील जे अख्ख्या जगात प्रसिद्ध होईल, दुसऱ्या मिनिटाला एक दरवाजा मांजरीसाठी एक मांजरीच्या पिल्लासाठी करतील की साधा कार्पेंटरही म्हणेल की अरे इतकं डोकं तर मलाही आहे. सो त्या टाईपचं एक अतिशय तीव्र जीनियस पॅटर्न असतं. दुसरं जीनियस पॅटर्न असं असतं त्याला AS किंवा सिम्पल आर्च असं म्हणतात. ते प्रत्येक गोष्ट सिम्प्लिफाय करतात. सो संस्कृत सगळ्यांनाच येत होतं, मराठी सगळ्यांनाच येत होतं, पण एकच व्यक्ती होती ज्यांनी ज्ञानेश्वरी बनवली आणि विचार हाच होता की ते सगळ्यांपर्यंत पोहोचायला पाहिजे. सो कुठेही त्यांचा कमर्शियल हेतू नसतो किंवा असं काही उपलब्ध करून देण्यासाठी मला हे करायचंय आणि मी हे केलं आणि हे किती सोपं होतं आणि हे सोप्या मार्गानेच सगळ्यांना मिळायला हवंय असं एक कल असतो. एक AR पॅटर्न असतो, आर्च रिव्हर्स ज्याला म्हणतात. त्यांचा बिझनेस कडे कल अतिशय तीव्र असतो. सो त्यांना फ्युजन एंटरप्रेन्योरशिप किंवा इंट्राप्रेन्योरशिप नक्कीच जमते. सो तुम्ही त्यांना कुठच्याही क्षेत्रात घाला, सायन्स, कॉमर्स, आर्ट्स, शेवटी ते बिझनेस कडेच वळतात. आणि एक असतो WPR, तो अतिशय डॉमिनंट एक पॅटर्न असतो आणि रिव्हर्स थिंकिंग खूप स्ट्रॉंग असतं. सो प्रत्येक गोष्ट वेगळ्या पद्धतीने कसं करता येईल हे त्यांचं जास्त कल असतं आणि प्रत्येक मार्गातनं एक विन विन सिच्युएशन काढायचं ते बघतात. सो आपल्याला जर कळलं की हा पॅटर्न ह्या इंटेलिजन्स वरती येतोय तर तो इंटेलिजन्स ह्या व्यक्तीसाठी कसं आहे हे आपल्याला कळतं. आपण जेव्हा मी असं ऐकलं मध्यंतरी बघितलं होतं की ज्योतिषशास्त्राचा ह्याच्यामध्ये सुद्धा उजव्या हाताचा अंगठा जर तुम्ही त्याचा फिंगरप्रिंट म्हणून आपण दिली तर ते तुमच्या पास्ट आणि फ्युचर विषयी सांगतात. तुम्ही जेव्हा तुम्हाला आठवत असेल तो प्रश्न विचारला की शास्त्र आणि हे आहे कसं हे करावं, तर तुम्ही म्हणलं तर वेगळं आहे, दोन्ही वेगळं शास्त्र आहे आणि दोन्हीचा बेस वेगळा आहे किंवा त्याच्यातलं हे फिंगरप्रिंटचं जरी कॉमन असलं तरी दोन्ही वेगवेगळं सायन्स आहे. ही टेस्ट जेव्हा समजा आता मी माझ्या मुलीसाठी ही टेस्ट तुमच्याकडे करून घेतली आपण म्हणून त्याचा रिपोर्ट आला तर मग त्यानंतर तो रिपोर्ट तुम्ही देता आम्हाला, तेव्हा काही कन्सल्टेशन किंवा असं काही असतं? हो, कन्सल्टेशन असतं. कारण
तुमचे वेगळे वेगळे ब्रेन पार्ट्स एक दुसऱ्याबरोबर कशा कॉम्बिनेशन मध्ये काम करतात हे तुम्हाला जाणून घेणं जास्त इम्पॉर्टंट असतं. सो प्रत्येक रिपोर्टसाठी 1 तासाचं आमचं कन्सल्टेशन असतं. त्याच्यामध्ये आम्ही पूर्ण व्यवस्थित अगदी खोलात जाऊन उलगडा करतो की हे ब्रेन पार्ट कसं आहे, हे ब्रेन पार्ट कसं आहे, मग तुम्हाला सगळ्यात बेस्ट करिअर्स कुठचे आहेत, तुमच्यामध्ये काय हॉबीज टॅलेंट्स तुम्ही जोपासू शकता. आणि आम्ही एक मेन करिअर आणि एक सॉफ्ट करिअर असं त्याच्यामध्ये सजेस्ट करतो. आणि म्हणजे इट इज जस्ट अ मॅटर ऑफ टाइम असं होऊ शकतं की एखाद्याचं सॉफ्ट करिअर हे पुढे जाऊन मेन करिअर होऊ शकतं. कारण मी डॉक्टर आहे किंवा मी सर्जन आहे म्हणजे माझ्या फाईन कायनेस्थेटिक नक्कीच चांगले असणार आहेत आणि ऑब्झर्वेशन स्किल्स हे चांगले असणार. सो मी नेचर फोटोग्राफर चांगली बनवू शकते, मी नेचर आर्टिस्ट स्कल्पटिंग पेंटिंग हे चांगलं करू शकते, मी पोर्ट्रेट पेंटिंग करू शकते. सो हे सगळे जरी माझ्यामध्ये चांगले गुणधर्म असतील आणि मला माहितीच नसतील तर कधीतरी जाऊन एक कामाविषयी कंटाळा येऊ शकतो. पण जर मी दर शनिवारी 2 तास जरी ह्या गोष्टीसाठी देत असेल तर एक मी हॅपीली जे करते ते करेन आणि पुढे जाऊन कदाचित डॉक्टर म्हणून मला यश नक्कीच मिळेल पण एक आर्टिस्ट म्हणूनही माझी इमेज आणि ओळख तयार होऊ शकेल. हे कन्सल्टेशन जेव्हा तुम्ही देता तर आता जरुरी नाही की हा आपला एपिसोड फक्त तुमचा ऑफिस पुण्यामध्ये आहे, पुण्यातलीच लोक बघतील, जगभरातून हे सगळे बघतील, तर त्यांना ऑनलाईन कन्सल्टेशनची पण सोय आहे? येस. सो जे मोस्टली पुण्याबाहेर आमचे क्लायंट्स असतात ते युजली आम्हाला ते PDF पाठवतात. त्याच्यानंतर आम्ही ते सॉफ्टवेअरमध्ये अपलोड करतो, रिपोर्ट येतो आणि मग आम्ही ऑनलाईन कन्सल्टेशन घेतो जिथे त्यांना आम्ही रिपोर्टची डिजिटल कॉपी पाठवलेली असते. नंतर मग कुरिअरच्या थ्रू त्यांना ते हार्ड कॉपी सुद्धा मिळते. सो खरं बघितलं तर काही असं फार फरक नाहीये इन पर्सन आणि ऑनलाईन. मेन गोष्ट आहे की तो रिपोर्ट नीट समजणं आणि समजवणं. सो त्याच्यावरती ते सगळं अवलंबून असतं. मला अजून एक माहिती तुमच्याकडे घ्यायची की स्पेशली एबल्ड मुलं जी असतात तर त्यांच्यासाठी सुद्धा अशा प्रकारची टेस्ट जर आपण करून घेतली तर त्यांच्यातली पण काही जे काही कलागुण असतील त्यांना वाव देता येऊ शकतो का आणि त्या प्रकारे त्यांचं पुढे करिअर काही घडू शकतं का? सो आता आम्हाला मध्यंतरी एक मीरासाठी एक कॉन्ट्रॅक्ट आलेला ज्याच्यामध्ये 45 स्पेशल मुलं होती. काही ऑटिस्टिक होती, काही डेफ होती, काही म्यूट होती. त्याच्यामुळे मग आता लिंग्विस्टिक इंटेलिजन्स एखाद्या बोल व्यक्तीसाठी आपण बघूच शकत नाही. मग काय करिअर ऑप्शन्स आहेत त्याचे स्ट्रॉंगेस्ट इंटेलिजन्स धरून हे बघावं लागत होतं. तुम्हाला एक उदाहरण देते. 24 वर्षाचा मुलगा होता आणि त्याला ऑटिझम डिटेक्ट झालं होतं आणि 7वी मध्ये त्याच्या शाळेने त्याला शाळेतनं काढून टाकलं होतं. आणि शाळेची नोट अशी होती की हा मुलगा खूप जास्त बोलतो आणि त्याच्यामुळे क्लासमध्ये खूप डिस्टर्बन्स होतो आणि आम्हाला हे मूल इथे नको आहे. दुसऱ्या शाळेत टाकलं, नेमकं ते सेम एपिसोड पुन्हा रिपीट झाला. मग त्याच्या आई वडिलांनी ठरवलं की नाहीतरी आपल्याला त्याला बिझनेससाठी तयार करायचं आहे. सो शाळा वगैरे नसेल तरी इट्स ओके, त्याला सतत असं लोक हुडकवतात हे आपल्याला नको आहे. एक थोड्या वर्षानंतर त्याचं जेव्हा तो रेडी असेल तेव्हा आपण त्याला बिझनेसला आपल्या इंट्रोड्यूस करूयात. पण आता तुम्ही विचार करा, शाळा नाही, कॉलेज नाही, त्याच्यामुळे सोशल लाईफ काहीच नाही. त्या मुलाचं स्केड्यूल असं झालेलं की 8 ते 10च्या मध्ये कधीतरी उठायचं, आंघोळ केली तर केली, नाही तर नाही, 1-2 वाजता जेवायचं. फक्त एकच गोष्ट अगदी फिक्स्ड होती, ते म्हणजे सकाळी उठलं की TV बघणं. आणि त्याच्या आई वडिलांच्या शब्दात असं होतं की हमारा बेटा इतना बात करता है, दिमाग खा जाता है, तो हम जैसे उसको TV ऑन कर देते तो घर में शांती रहता है. आता शाळेचं ओपिनियन तुम्ही ऐकलं, पेरेंट्सचं ओपिनियन ऐकलं. आम्ही जेव्हा त्याचा मल्टिपल इंटेलिजन्सचा रिपोर्ट केला आम्हाला हे दिसलं की भाषेचं इंटेलिजन्स म्हणजे लिंग्विस्टिक इंटेलिजन्स हा त्याचा सगळ्यात सर्वश्रेष्ठ इंटेलिजन्स आहे. म्हणजे तो नक्कीच हा भरपूर वापरणार. लॉजिक फारसं नाही हे आहे. ऑटिझममुळे त्याला असं खूप लोक आजूबाजूला नाही आवडणार, 1 ते 2 लोक ऍट अ टाइम, आणि तो खूप छान बोलू शकेल. मग आम्ही असा विचार केला की ही व्यक्ती एखाद्या BPOच्या कामासाठी किती उत्कृष्ट आहे.
सो आपण जर त्याला सांगितलं की हे 10 सेंटेन्सेस आहेत, ह्याला ह्या ऍक्सेंट मध्ये तुला सांगायचं आहे, तर तो नक्कीच तिथे रुजू शकतो. तर कंपनीने आम्हाला सांगितलेलं की आम्ही 5 ट्रेनिंग्स देऊ आणि मग टेस्ट घेऊ, आणि जर तो ती टेस्ट पास झाला तर आम्ही त्याला जॉब देऊ. पहिल्याच ट्रेनिंग मध्ये त्याने ते पिकअप केलं. दुसरं ट्रेनिंग अगदी फॉर्मॅलिटी म्हणून होतं, पण दुसऱ्या ट्रेनिंग नंतरच त्याने टेस्ट दिली, क्लिअर झाला. आणि आता त्याची जी प्रोजेक्ट मॅनेजर आहे तिचं काय म्हणणं आहे कि मैडम वो कितना ईमानदारी से काम करता है, वो सारे कॉल्स अटेंड करता है, हमारे बाकी के एम्प्लॉयज कभी वॉशरूम ब्रेक कभी सुट्टा ब्रेक लेते हैं, ये बंदा बहुत ईमानदारी से काम करता है. आता ऑब्विसली लिंग्विस्टिक इंटेलिजन्स हाय आहे, त्याच्यामुळे तो त्याच्या त्या क्षेत्रात तर नक्कीच चांगलं काम करेल. आता अगोदर एक सोसायटीचं पर्स्पेक्टिव्ह काय होतं की हा एक लायबिलिटी किंवा रिस्पॉन्सिबिलिटी आहे, पण आता पर्स्पेक्टिव्ह एक बदललेलं आहे की हा एक नोकरीधर माणूस आहे आणि तो त्याचा इंडिपेंडेंट आहे, जॉब चांगला करतोय. आणि आता त्याचं स्केड्यूल असं आहे की सकाळी 8 वाजता तो त्याच्या सोसायटीच्या गेटच्या इकडे असं छान कपडे घालून की आता टॅक्सी येईल आणि आता मी कामाला जातोय, असं त्याचं स्केड्यूल झालेलं आहे. पुन्हा मी म्हणेन की हे शॉर्ट टर्म गोष्ट आहे. लॉंग टर्म मध्ये आम्ही त्याच्या आई वडिलांना सांगितलं की जर लिंग्विस्टिक इंटेलिजन्स चांगला आहे तर नक्कीच या मुलाचं भाषेकडे अजून कॉन्ट्रीब्युशन होऊ शकतं. तुम्ही त्याला जितकं पुस्तकांना एक्सपोजर देऊ शकता तितकं द्या, कदाचित एखादा लेखक किंवा कवी आपल्याला ह्याच्यामधून नक्कीच मिळू शकेल. सो असं आम्ही ते डेव्हलप करू शकतो. मध्ये एक मूकबधीर मुलगी होती आणि तिच्या प्रोफाईलमध्ये आम्हाला फाईन कायनेस्थेटिक इंटेलिजन्स आणि कलर आयडेंटिफिकेशनचा जो असतो किंवा प्रेझेंटेशनचा जो एक इंटेलिजन्स असतो, ज्याला स्पेशियल फाईन इंटेलिजन्स म्हणतात, तर तो खूप उत्कृष्ट होतो. म्हणजे तिने कुठचीही कला जर हाताळली तर ती नक्कीच उत्कृष्ट करेल. आता ती साधारण मे महिन्यापासून जे गणपती आयडॉलचे फॅक्टरीज असतात तिथे फक्त डोळे रंगवायचं काम करते. सो दिवसाला ती काहीतरी 50-100 डोळे रंगवते. आणि पॅरलली तिने तिचं एक छोटंसं टेलरिंगचं युनिट सुरू केलेलं आहे. ती स्वतः गोष्टी डिझाईन करते, वेगवेगळ्या साइजेस मध्ये बनवते आणि मग ते वेगळ्या ब्रँड्सना विकते. सो तिला क्लायंटशी बोलायची गरज नाहीये, त्यांची रिक्वायरमेंट ऐकायची गरज नाही, पण तिच्यात जे सगळ्यात चांगलं होतं ते नक्कीच पुढे नेता येत आहे. खूप छान विषय हा. आणि मुलांच्या करिअर विषयी आपण नेहमी असं मगाशी म्हटलं तसं की उत्सुक असतो आणि त्यांना आपण नीट गायडन्स देत नाही. तर माझी सगळ्या प्रेक्षकांना अगदी कळकळीची विनंती आहे की हा सगळा एपिसोड ऐकल्यानंतर आपल्या मुलांच्या करिअरचं डिसिजन घेण्यामध्ये त्यांना पण मदत करा. तुम्ही स्वतः पण त्याच्यामध्ये योग्य तो तुमचं कॉन्ट्रीब्युशन असू द्या. आणि उगाच कोणतरी काका मामा म्हणतायत, आपल्या शेजारचे म्हणतायत म्हणून एखाद्या ठिकाणी आपल्या मुलांना करिअर करण्यास न लावता अशा प्रकारची टेस्ट करून घ्या आणि योग्य ते मार्गदर्शन घ्या. यामध्ये मला एक शेवटचा प्रश्न विचारतो की जर काही कॉन्टॅक्ट करायचा असेल तुमच्या ऑफिसला काही अपॉइंटमेंट घेण्यासाठी किंवा हे, तर तो नंबर आपण इथे देऊ शकतो. हा जो व्हॉट्सअप नंबर तुम्हाला आता इथे दिसतोय त्या व्हॉट्सअपवर तुम्ही अपॉइंटमेंट तुमच्यासाठी घेऊ शकता आणि पुढची सगळी कार्यवाही मग होईल. तर असं सगळं आहे मंडळी. माझ्याकडनं एक छोटीशी विनंती की तुम्ही कॉमेंट्स मध्ये नक्की आम्हाला कळवा की तुम्हाला हा एपिसोड कसा वाटलाय आणि तुम्ही आतापर्यंत काही अजून मार्ग निवडले होते का की आपल्या मुलामध्ये जे गुणधर्म आहेत किंवा काय करिअरचं कल आहे हे बघण्यासाठी तुम्ही अजून काही केलं होतं का आणि तुम्हाला ते कसं वाटलं हे आम्हाला नक्की कॉमेंट्स मध्ये कळवा. आम्हालाही उत्सुकता आहे बघायची की अजून ह्या क्षेत्रामध्ये आम्हीही काय करू शकतो. कारण आता मी म्हटलं तसं एक 92 to 95% ॲक्युरसी आहे आणि जितकं अगदी 0.5% ने जरी आपल्याला हे वाढवता आलं तरी सुद्धा हे खूप चांगली गोष्ट आहे. या नोटवर आज आपण इथे थांबूयात. धन्यवाद.